स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी डॉक्टर सचिन लोहिया. तर डॉक्टरने रुग्णांना कशापासून स्वातंत्र्य दिलं पाहिजे ह्याच्याबद्दलही आपण आज थोडंसं बोलूया. मी पेन फिजिशियन आहे आणि ॲक्युपंक्चरिस्ट आहे. माझ्याप्रमाणे रुग्णांना हे स्वातंत्र्य पेन किलर्स पासून दिलं पाहिजे. पेन किलर्स हल्लीचे जे आहेत ते किडनी आणि लिव्हरवर घातक आहेत. तर मी जी उपचार पद्धती करतो, मी ॲक्च्युअल ॲलोपॅथिक डॉक्टर आहे, पण मी ॲक्युपंक्चर उपचार रुग्णांना देतो. याच्यामध्ये औषध गोळ्या काहीच नाही आहे. शिवाय मानेचा त्रास असो, स्लिप डिस्कचा असो, गुडघ्याचा असो, अनेक रोगांवर आपण विना पेन किलरचा इलाज करतो. तर माझ्याकडून तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त पेन किलर्स पासून स्वातंत्र्य मी तुम्हाला मिळवून देऊ शकतो. आणि तुमचे अवयव जे आहेत ते पेन किलर्सचे जे भयानक साईड इफेक्ट्स आहेत लिव्हर आणि किडनीचे, त्याच्यापासून मी तुम्हाला वाचवू शकतो. इम्युनोसप्रेसन ड्रग्स, इम्युनिटी कमी करणारे ड्रग्स दिले जातात संधिवाताच्या रुग्णांना, त्याच्यापासूनही मी तुम्हाला स्वातंत्र्य देऊ शकतो. कारण की अनेक ड्रग्स जे नवीन नवीन येतात मार्केटमध्ये, आता तर बरेच मी ज्या वेळेला वापरायचो त्यामध्ये आता बराच फरक आहे, परंतु त्याचे तेवढेच ॲडेड साईड इफेक्ट्स आहेत. तर आपल्याला एखादा आजार बरा होत नाही किंवा तात्पुरता बरा होतोय आणि पुन्हा साईड इफेक्ट्सच्या मार्गाने नवीन आजार होतील, हे सगळं टाळण्यासाठी ॲक्युपंक्चर बेस्ट ट्रीटमेंट आहे. एकदा आपण अनुभव घ्या. मला 25 वर्ष झाली त्याच्यामध्ये आणि अतिउत्तम इफेक्ट आहेत. गुडघेदुखी असो, स्लिप डिस्क असो, मानेचं दुखणं, कमरेचं दुखणं, फ्रोझन शोल्डर, ती 90% रुग्ण सहज बरे होतात. ते पण केवळ एक बारीकशी निडल काही पॉइंट्सवर लावल्याने, आणि त्याला आम्ही स्टिम्युलेशन देतो. पण एवढंच आहे की निष्णात ॲक्युपंक्चर तज्ञ प्रॉपर पॉइंट शोधून उपचार करेल. आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त तुम्हाला पेन किलर्स पासून मी स्वातंत्र्य मिळवून देतो.